शेतकरी मित्रांनो, आता लोक आपल्याला कर्ज घ्यायचा असेल तर बँकाकडे जावं लागत होतं आणि त्याच्यात आता जे काही पीक कर्ज आपण घेतलेले त्या पीक कर्जाची 30 जून पर्यंत कर्ज माफी होणार आहे। त्याच्यासाठी ती समिती अभ्यास करायली आणि सरकारला ही कर्ज माफी द्यावीच लागणार आहे। म्हणून हा सगळ्याच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळचे नातलग पाहुणे राहुणे जे शेतकरी असतील त्याला शेअर करा, कारण ही महत्त्वाची माहिती। आपल्याला आतापर्यंत जर कर्ज घ्यायचं बँकेकडे जावं लागायचं, मॅनेजर साहेबाला बोलायचं, साहेब मला पीक कर्ज द्या, मग ते सांगायचा हे कागद आणा ते कागद आणा, जे याच्यात बेजार करायचा। आणि खरं म्हणलं तर तुम्हाला सांगतो पीक कर्ज केव्हा सुरू होते, जून जुलैच्या नंतर। आणि शेतकऱ्याचा पेरणीचा टाइम केव्हा असतो, जून मध्ये। मग याची सुरुवात का व्हायला पाहिजे, खास तर एप्रिल मध्ये। एप्रिल मे मध्ये जर सुरुवात झाली तर जून पर्यंत जे काही पेरणीला पैसे लागते त्याच्यासाठी हे पीक कर्ज असते। शेतकऱ्याला खत घ्यावं लागते, बियाणे घ्यावं लागते, कुठं नांगरणाचे पैसे द्यावे लागते, पेरणीचे पैसे द्यावे लागते, ह्या गोष्टीसाठी हे पैसे असतात। आणि बँका सुरू का करतात, जून जुलैच्या नंतर। जून जुलैच्या नंतर सुरुवात केल्यावर ऑक्टोबर नोव्हेंबर लोक हे पीक कर्ज शेतकऱ्याला भेटत राहतात। यामधून शेतकऱ्याचं जे काही पेरणीच्या वेळेस कुठून दुसऱ्याकडून पैसे घेतलेले आहेत, व्याजाने घेतलेले आहेत, याच्यात ते व्याज वाढत आहे। पुन्हा हे पीक कर्ज आलं याचं व्याज असतंय आणि ज्या वेळेस पीक येतंय त्यावेळेस मग त्या ज्याच्याकडून पैसे घेतलेत त्याला द्यायचे का हे बँकेचे भरायचे, ह्या सगळ्या घटमटीत शेतकरी गुरफटून गेलाय आणि याच्यातून काही बाहेर निघणं। त्यामुळे शेतकऱ्याला ज्यावेळेस पेरणी करायची त्याच वेळेस हे पीक कर्ज मिळणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे आता शासनाने एक महत्वाचा असा बदल केलाय। आता तो बदल काय आहे, तुम्ही जर ॲग्रीस्टॅकचा फार्मर डिजिटल आयडी काढलेला असेल तरच तुमच्या हे फायद्याचा आहे जो काही बदल केलाय तो। आणि जर तुम्ही आता लोक काढलेला नसेल, लवकरात लवकर फार्मर डिजिटल आयडी काढून घ्या, कारण आता या वर्षीपासून जर आपल्याला पीक कर्ज घ्यायचं असेल कोण्या मॅनेजरला भेटायचं नाही, कोण्या बँकेकडे जायची गरज नाही, काय नाही, घर बसल्या आपल्याकडे जर फार्मर डिजिटल आयडी असला तर घर बसल्या आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा। आता तुम्ही म्हणता मग ते साहेबाला काय कळन 7/12 हेन भानगडी तेन बँक पासबुक, त्याचा ताण तुम्ही घ्यायचा नाही। तुम्ही जो फार्मर डिजिटल आयडी काढा का तुमचं पासबुक त्याला जोडले, तुमची 7/12 त्याला जोडलेली, तुम्हाला किती वावर आहे, तुमच्यावर याच्या आधी घेतलेलं कर्ज आहे का, ही सगळी माहिती त्याच्यात कळती। तुम्ही काय काय पेरलं होतं वावरात काय नाही, ह्या सगळ्या 12 भानगडी त्याच्यात समाविष्ट आहेत। तुम्ही गेल्या वर्षीचा पीक विमा भरला होता का नाही ते सुद्धा कळत आहे पहा। म्हणजे सगळ्या गोष्टी त्या फार्मर आयडीशी संपर्क देते। आणि याच्यामुळे होणार काय, आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा, त्या बँकेकडे जायची गरज नाही, काय नाही। आणि त्या मॅनेजरनं आपला अर्ज पाहिला की त्याला तिथं मंजुरी दिली का त्यानं नामंजूर केला हे आपल्याला कळत आहे। आणि त्यातली त्यात आपल्याला तर कळत आहे, पण पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण असं गेल्यावर काय करतो, मॅनेजरला विचारतो, ते नाही म्हणलं की आपण निघून जातो। नाही तर मग त्यानं सांगितले पासाभर कागद, बस कागद गोळा करीत आपण हिंडत राहतो। पण सरकारला कळत आहे का शेतकरी गेलता का नाही त्या बँकेकडे पीक कर्ज घ्यायला। मग आता या फार्मर डिजिटल आयडीच्या माध्यमातून जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज केला का हे तिकडे सरकारला बी कळणार की शेतकऱ्याने अर्ज केलते का नाही आणि त्या बँकेने मंजूर केले का नाही, मग त्या बँकेने किती कर्ज दिले आणि दिलंय का नाही। की अर्ज नामंजूर बी केला तर त्याला कारण द्यावं लागेल, काऊन दिला, आणि मंजूर केला तर शेतकऱ्याला पीक कर्ज भेटल। त्यामुळे अशी सगळ्यात सोपी पद्धत आली, त्याच्याने शेतकऱ्याने आता ताणच घ्यायचा नाही। त्याच्यासाठी एक जनसमर्थ नावाचं पोर्टल आलेलं आहे। तुम्हाला जर मोबाईलहून भरता आला अर्ज तर मोबाईलहून भरता येतो, आणि नाही मोबाईलहून भरता आला तर प्रत्येक गावामध्ये तुमच्या आपले सरकार सेवा केंद्र आहे, माई सेवा केंद्र आहे, त्याच्याकडे जायचं आणि त्याला आपला पीक कर्जाचा अर्ज भरायला लावायचा आणि तुम्ही आता या नवीन पद्धतीने पीक कर्ज घ्यायचं। अशी ही सगळ्यात सोपी पद्धत आता सरकारने आणलेली, म्हणजे याच्यातून सुटसुटीतपणा येणार आहे। त्यामुळे महत्वाचा जो काही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा जो मार्ग होता तो आता चांगला झालेला आहे। आता यापुढे तुम्ही अशाच पद्धतीने अर्ज करा अशी विनंती करतो। आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि जास्तीत जास्त आपले पाहुणे रावणे सगळ्या शेतकऱ्याला शेअर करा, त्याला बी कळू द्या ना. धन्यवाद.